पण निश्चित त्यांच्यामध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या बी टीम पासून त्यांनी सावध राहावं, कारण ही काँग्रेसची बी टीम ही मूळ राष्ट्रवादी जे काय असेल हे त्यांना बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. आणि हे युतीमध्ये जे मिठाचा खडा जर कोणी टाकला असेल हे काँग्रेसच्या बी टीमनी त्या ठिकाणी टाकलेला आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. कळलं ना? उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले भाजपत आले, भाजपवाले राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीवाले अजून कुठंतरी गेले. म्हणजे नेमक्या कोलांट्या उड्या मारणं जे चालू आहे. आणि हे कधी घडतं? एका बाजूला भाजप जर गाफील राहिली असती तर 70च्या 70 जागेवर उमेदवार देऊ शकले नसते. पण संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, रमेश कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, अर्चनाताई पाटील असतील आणि माजी मंत्री बसवराजजी पाटील असतील, यांनी अनेक मिटिंगा घेतल्या, नियोजन केलं, राष्ट्रवादी बरोबर तडजोडी करण्याचा प्रयत्न केला. पण हे सारं कसं होतं हे मात्र बी टीम सारखं झालं. संजय बनसोडेची प्रचंड मरमर होती. कधी न जागे होणारे बाप्पा, गणपती बाप्पा मोरया म्हणल्या सगळं बाप्पा ऍक्टिव्ह झाले. कुठल्याही निवडणुकीत देशमुखाच्या दहशतीखाली जगणारे विक्रम बाप्पा कस काय ऍक्टिव्ह झाले. त्याच वेळा शंका येत होती की हे युती होणार का नाही. आणि विक्रांत यांची एंट्री ही राष्ट्रवादीमध्ये एवढी महागात पडली की या राष्ट्रवादीच्या सगळ्याच लोकांना हे बिलकुल आवडत नव्हतं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये प्रवेशाची झुंबड सुरू झाली. 1, 2, 3 प्रभागामध्ये युती व्हायचं ठरलं होतं, पण मला इकडून उभा राहायचंय, आम्हाला ही जागा सोडा. आणि शेवट तर 3 चौक 12 पासून 22-25 पर्यंत लोक मागू लागले. संभाजीराव पाटील हे ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी चर्चेला जात होते. ज्या ठिकाणी आप्पा रमेश कराड असतील किंवा अभिमन्यू पवार असतील, विक्रम बाप्पाच्या घरी भोजनाला गेले. वंडरफुल वाटत होतं की विक्रम बाप्पा हे बैठका कस काय घेत आहेत, कारण ते नगर बाबा माझ्या उद्या शिक्षक मतदारसंघाला अवघड होते म्हणून त्याने गपचेप. पण बऱ्याच वेळा तू कर मारल्यावनी, मी करतो रडल्यावनी. मग संजय बनसोडे कचखाऊ भूमिका घेतात का? मग बाबासाहेबांविषयी तर त्यांचा शिक्काच मारलेला आहे की बाबासाहेब पाटील हे आशियाना आणि ह्याचे आहेत. आणि अशा एका संशयकल वातावरणात जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त जागा मागितल्या गेल्या आणि त्यावेळा युती ही फिसकटली. आणि त्यासाठी माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अशा प्रकारे सांगितलं की काँग्रेसच्या बी टीमने हे होऊ शकलं नाही. आणि एका बाजूला भाजपमध्ये अनेक इच्छुक असताना मला या ठिकाणी त्या नेत्याची आठवण होते की ज्या नेत्यांनी जाहीर सांगितलं होतं की मला फार वाईट वाटतंय, जीवाभावाचे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही, ते 100% निवडून येणारे आहेत. पण यावेळा आमच्या एका मित्राने एक किस्सा सांगितला की अमित देशमुख जेव्हा की ग्रामपंचायतच्या निवडणुकीला डोकंदुखी नको म्हणतात तेव्हा महानगरपालिकेला का रिस्क घेणार. विक्रांत गोजमगुंडे गेले, अजून कोण गेला, आपले भिशे गेले, अजून कोण गेला, नाथसिंह देशमुख गेले, अजून कोण गेला, तर त्या ठिकाणी लक्ष्मण कांबळे गेले, अजून कोण गेला, आपला गिरीश पाटील गेले. आणि शेवटी कुणासाठी कुणाच्या खांद्यावर कोण मेले कोणासाठी कळत नाही असं एक चित्र निर्माण झालं होतं. आणि त्या ग्रामपंचायतला अमित देशमुख विजयादशमीच्या दिवशी जाहीर सभेत म्हणाले होते, कृपया आमची डोकंदुखी करू नका. जो माणूस ग्रामपंचायतला डोकंदुखी करू नका म्हणतो त्यांचेच छोटे बंधू जेव्हा वातावरण तापलं तर रेणापुरात शेवटचे 3 दिवस थांबत नाहीत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की जे बोलले संभाजीराव ते खरंच खरं आहे की काय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना
या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं पितळ उघडं पडलं. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेसलाही पण सगळ्या जागा उभा करता आल्या नाहीत. शेवटी आता काय काय होतंय, कसं होतंय हे शेवटी म्हणजे भाजप, केंद्रात भाजप, राज्यात भाजप, लातूर महानगरपालिकेला भाजप. आणि लोकांनी एक विचार केला पाहिजे की मतदान द्यायचं ना, देशातल्यासारखं 100% एक बाजू देऊ नका हे मान्य आहे, पण निसटत बहुमत झाल्यावर जे विक्रांत गोजमगुंडे आणि बिराजदार यांच्यामुळे घडू शकलं, त्यांना एक दोघांनी मदत केली, एवढं निसटत बहुमत द्यायचं नसतंय. शेवटी शहराला विकास कोण करू शकतोय? शहराचं नेतृत्व संभाजीराव पाटील असतील, अर्चना पाटील असतील, रमेश कराड असतील, बसवराज पाटील असतील, 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन करायचा असेल तर हा पक्ष समर्थ आहे. आज आपण जर पाहिलं, कुणीही सांगू शकत नाही आमच्या जागा एवढ्या येणार, आमच्या जागा तेवढ्या, आणि सांगायचंही नसतंय. कारण छाननी होणार आहे. छाननीमध्ये काय होणार आहे? रुसवे, फुगवे, तिकीट. आणि ह्या प्रसार माध्यमामुळे काय झालंय की लोकांना कोण रडलाय, कोण पेट्रोल पेटून गेलाय, कोण घराच्या बाहेर बसलाय, गाडेकरीकडून पट्ट म्हणे उमेदवारी नाही म्हणे की झट म्हण तिकडे गेले, लक्ष्मणराव कांबळे पट्ट म्हण इकडं तिकडं गेले. अरे काय चाललंय? जसं आपण म्हणतो ना, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, तशा प्रकारची परिस्थिती राजकारणात असते. सगळ्यालाच उमेदवाऱ्या मिळत नसतात. त्यामध्ये ज्याला मिळेल त्याला सगळ्यांनी साथ द्यायची असते. मला एक या ठिकाणी गोष्ट आठवते. स्वर्गीय म सांगवीकर आणि स्वर्गीय मल्लीनाथ महाराज हे दोघं होते, उमेदवाऱ्या डिक्लेअर होत होत्या. म सांगवीकरांची उमेदवारी कटली आणि मग सांगितले माझी कटली की हो काय, मग ह्यांची आपल्या मल्लीनाथ महाराजाची म सांगवीकर म्हणले व्हेरी गुड बाप्पा, व्हेरी गुड. त्यांना व्हेरी गुड म्हणायची सवय. मग त्यांची बी कटली. ते म्हणले व्हेरी गुड. अहो माझी उमेदवारी कटली, तुम्ही व्हेरी गुड म्हणता. अहो म्हणले गंमत सांगतो, एक म्हणले तारखेला काल नव्हता रे. अरे म्हणले माझा बाप मिळता म्हणून मी आलो नव्हतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काही लोकांना काहीही बोलायची सवय असते. आम्ही जास्तीत जास्त सकारात्मक, जास्तीत जास्त अभ्यासपूर्ण सांगायचा प्रयत्न करतोय. या युतीला निश्चित विक्रम बाप्पांनी आतापर्यंत कधीच पुढाकार घेतलेला नाही. बाबासाहेब हे जाहीरपणे समर्थन करतात, त्यांच्यामुळं मी आहे म्हणतात. संजय बनसोडे बिचारा एक मागासवर्गीय, अहो दोन माणसाचा त्यांनी बळी दिला, सख्या पुतण्याचा आणि सख्या भाऊजाईचा. मग मला सांगा, ज्यांनी मेहनत केली, मी म्हटलं की अहो तुमचे पुतणे मेहनत करतात, तुमची भाऊजाई मेहनत करते, माझा संजीव म्हणते, आणि तुम्ही का बरं यांचा कुर्बानी दिली नाही? म्हणजे मला शिस्त पाळायच्या कार्यकर्त्यासाठी मला माझे घरचे लोक नाही म्हणजे कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. एकंदरीत बघूया छाननीमध्ये काय काय होतंय, कोण कोण राहते, कोण कोण जात आहे. पण निश्चित संभाजीराव काय थर्ड, ज्याला काय म्हणतात की काहीतरी हाय. आणि ह्याला मुद्दा क्रमांक 1, ग्रामपंचायतच्या निवडणुकीला तुम्ही बाबा काय बी करा, कुणी बी निवडून या, किंवा विक्रांत गेला जाऊ द्या, बाप्पा गेले जाऊ द्या, लक्ष्मण कांबळे गेले जाऊ द्या, आमके गेले जाऊ द्या. अहो विलासरावजी, दिलीपरावजी यांचं राजकारण वेगळं होतं. आणि अमित भैया, अहो लोक भैया कुणाला म्हणते? जो दिया लिया वो भैया, क्या दिया? तिकीट दिया, पैसे दिया, कमिटी दिया वो भैया, अकेलाच खाया वो काय का भैया. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की भाजपच्या म्हणजे लोकांना वाटत होतं हे बुमरँग होतंय की काय. मग संभाजीराव पाटील असतील, अर्चना पाटील असतील, रमेश कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, मसोलाजी पाटील असतील, मला वाटतं किती लढायचं, कुठं लढायचं आणि कुठं थांबायचं हे भाजपवाल्याला जेवढं कळतंय तेवढं ह्यांना कळत नाही. बघूया छाननीनंतर अजून काय काय चमत्कार घडतात ते. पण हे सगळं युतीनं होऊ द्यायचं काम हे बी टीममुळं झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मित्र हो, शेअर करा, लाईक करा आणि शिव्या द्या, पण विचित्र अवस्थेत देऊ नका. कोणाला सुपारी घेऊन बोलताय म्हणा, कोणाला भाजपचा प्रवक्ता म्हणायचा म्हणा, कोणाला अमित देशमुखाचा विरोध करायचा आहे म्हणते म्हणा.
बाबासाहेब झाले, आपले अभिमन्यू झाले, संभाजीराव झाले, अमित भैया, हे सगळे एक आहेत काय. आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी अनेक व्हिडिओ तर अमित भैयाच टाकतात की आपले औशेकर आमदार हे कसे मेरा पवारा करत निघतात. तर मित्र हो, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.